नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 4 विद्युतधारेचे परिणाम या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण सोडवलेली उदाहरणे अभ्यासणार आहोत। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तिथे उदाहरण क्रमांक 1 बघा। नायक्रोम या मिश्र धातूपासून तयार केलेली 6 मीटर लांबीची तार तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे। तिचा विद्युतरोध 22 ओहम इतका आहे। ही तार निम्म्यावर तोडून कुंतल तयार केले तर मिळणारी उष्णता अधिक असेल का? शक्ती मिळविण्यासाठी तारेची कुंतलाची टोके 220 व्होल्ट विभवांतर असणाऱ्या स्रोताला जोडली आहेत। दिलेली माहिती आपण लिहून घेतली। आता सुरुवातीला आपल्याला काय करायचे, जी पूर्ण तार दिलेली आहे 6 मीटर लांबीची, ती किती उष्णता निर्माण करते ते आधी आपल्याला बघायचं आहे। मग आता P = V²/R या सूत्रामध्ये आपण ह्या किमती ठेवल्या, आपल्याला उत्तर मिळालं 2200 वॅट। आता जी निम्म्याने तार कमी केली आपण आणि या सूत्रात म्हणजे P = V²/R बरोबर ती ठेवली तर आपल्याला उत्तर मिळतं 4400 वॅट। म्हणजे तार जर निम्मी केली तर आपल्याला उष्णता जास्त मिळते। क्रमांक 2 बघा। एका 9 ओहम विद्युतरोधाला एक घट जोडला असून त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे विद्युतरोधात प्रति सेकंदास 400 जूल इतकी उष्णता निर्माण होत आहे। विद्युतरोधास किती विभवांतर लागले आहे ते काढा। दिलेली माहिती लिहून घेतली। सूत्र आहे P = V²/R। मग त्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ही 400 जूल/1 सेकंद। मग हे काय केलं आपण, 400 इकडे घेतलं Pच्या जागी आणि V²च्या जागी V² ठेवला, त्याच्या खाली त्याला भागिले 9 केलेलं आहे म्हणजे ओहम, 9 ओहम विद्युतरोध। आणि हे V² बरोबर मग हे 9 इकडे 400ला गुणिले केले, बाजूचं वर्गमूळ घेतलं। 400चं वर्गमूळ आहे 20 म्हणजे 400 हा कुणाचा वर्ग आहे 20चा म्हणून इथे 20 घेतले। 9 हा कुणाचा वर्ग आहे 3चा म्हणून इथे 3 घेतले, वर्गमूळ घेतले यांचं आणि यांचा गुणाकार केला, ते उत्तर आलं 60 व्होल्ट। उदाहरण क्रमांक 3 विजेवर चालणारी इस्त्री उच्च तापमानास निर्धारित केली असताना 1100 वॅट विद्युत शक्ती वापरते तर कमी तापमानात निर्धारित केली असताना 330 वॅट विद्युत शक्ती वापरते। या दोन्ही निर्धारणांसाठी वाहणारी विद्युतधारा आणि त्यावेळचा विद्युतरोध काढा। इस्त्री 220 व्होल्ट विभवांतराला जोडली आहे। दिलेली माहिती लिहून घेतली। आता सुरुवातीला आपण काढून घेऊ, म्हणजे 1100 वॅट विद्युत शक्ती असताना विद्युत रोध किती आहे तो आपल्याला काढायचा आहे। मग आपण काय केलं, P = V × I हे सूत्र घेतलं। मग आता I = P/V, I1 = P/V म्हणजे 1100/220 = 5 एम्पियर। P = 330 वॅट असताना I = P/V = 330/220 म्हणजे 1.5 एम्पियर। विद्युतरोध काढायचा आहे आपल्याला। ही झाली विद्युतधारा आपण काढून घेतली। विद्युतरोध R1 = V/I1 म्हणजे 220/5 44 ओहम आणि विद्युतरोध R2 = V/I2 220/1.5 146 ओहम। उदाहरण 4 बघा। विजेचा एक टंगस्टन दिवा बल्ब घरी परिपथात बसवला आहे। घरगुती विद्युत पुरवठा 220 व्होल्ट इतक्या विद्युत विभवांतरावर चालतो। चालू केल्यावर जर 0.45 एम्पियर इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहत असेल तर दिवा किती वॅट विद्युत शक्तीचा असला पाहिजे? हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल? आता इथे विभवांतर आणि विद्युतधारा ही जी माहिती दिली ती लिहून घेतली आपण। आता सूत्र काय आहे, विद्युत शक्ती बरोबर विभवांतर गुणिले विद्युतधारा म्हणून 220 गुणिले 0.45 ते उत्तर आलं आपल्याला 99 वॅट। म्हणजे हा दिवा जो आहे तो किती 99 वॅटचा असला पाहिजे। आता जर तो दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल असं विचारले। मग 99 वॅट गुणिले 10 आवर बरोबर 990 WH म्हणजे 0.99 किलोवॅट आवर। आता किलोवॅटमध्ये ती आपण काय केलेली आहे, कन्वर्ट करून घेतलेली आहे, रूपांतरित करून घेतलेली आहे। कसं तर इथे दाखवलं आहे बघा, 990/1000
मग आता 1 किलोवॅट बरोबर 1000 वॅट असतात. याप्रमाणे आपण हे केलेलं आहे. म्हणून आपल्याला किती मिळालेलं आहे 0.99 किलोवॅट आणि म्हणजेच 0.99 युनिट इतकी वीज खर्च झालेली आहे.